हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहात का? तर आज माझा पहिला डिसेंबरच्या नंतरचा पहिला व्हिडिओ आहे. कारण मी व्हिडिओ स्टॉप केलेला कारण टाईमच नव्हता भेटत आणि घरात कलरचं पण काम चालू होतं, त्यामुळे माझ्याकडे टाईम नव्हता. तर आज माझा पहिला जेवणाचा व्हिडिओ आहे. तर आज आपण बनवतोय पुरी भाजी, आलू पुरी, आलू मटरची भाजी आणि पुरी आणि श्रीखंड, 3 वस्तू राहणार. तर आज माझ्या मुलीचा बड्डे आहे म्हणून आज काहीतरी म्हणलं. प्रत्येक वेळेस काय होतं ना, बिर्याणी कोणी पण आलं, जास्त लोक कोणी आलं घरचं किंवा बाया इथले कोणी पण असं बोलवायचं असेल किंवा जेवणासाठी आपल्याला काही स्पेशल बनवायचं असेल तर बिर्याणीच बनवायचो. पण यावेळेस म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूया. तर आज मी बनवते पुरी भाजी, आलू मटरची भाजी आणि पुरी, सोबत असणार श्रीखंड. तर मी त्यासाठी घेतलं बघा, 2 मोठ्या साईजचे टमाटर घेतले, 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेत आणि तिखट होण्यासाठी आपली हिरवी मिरची घेतली, 7-8 लसणाच्या कांड्या घेतल्यात, 1 अद्रकचा तुकडा घेतला आणि सोबतच कढीपत्ते पण घेतले आणि एवढी सारी कोथिंबीर घेतली. तर आणि मसाल्यात पण दाखवते तुम्हाला. हे आपले घर मतलब सगळे आपले रेडीमेड मसाले घेतले मी. तर आपल्याला फक्त याच्यामध्ये टमाटर बारीक पिसून घ्यायचं आहे, अद्रक लसूण आणि हिरवी मिरची, 2 तेजपत्ते घेतले, लाल मिर्च पावडर, धनिया पावडर, गरम मसाला आणि हा आपला किचन किंग, थोडासा चाट मसाला घेतला. तर हे आपलं आलू मटरची भाजी बनवायचा मसाला आणि आपल्याला बनवायचा जीरा राईस. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. लई दिवसांनी व्हिडिओ टाकलाय. तर आपले आता बटाटे बॉईल झालेत, बटाटे थंड झाले की आपण बनवूया. कमीत कमी आता बनवते मी 7-8 लोकांचं जेवण बनवते. आपण बटाटे साईडला करून घेऊया. आपल्याला जिरा राईस पण बनवायचा आहे. भात पण बॉईल झाला आपला. भात साईडला करून घेते कारण माझं किचन जे आहे ना छोटं पडतं, त्याच्यामुळे मी सगळं साईडला करते. जे झालेलं आहे ते वेगळं ठेवते. आपल्याला याच्यात बनवायची भाजी बनवायची. आपण आता पहिले मिक्सरला बारीक करून घेऊया टमाटर, लसूण आणि अद्रक आणि हिरवी मिरची. कारण मी कटिंग करताना काहीच दाखवलं नाही तुम्हाला, डायरेक्टच दाखवते कारण मला पटापट बनवायचं यार, वेळ न घालवता. तरी म्हटलं चला आज चांगला दिवस आहे, आज म्हटलं एक व्हिडिओ तरी बनवाच म्हणून तुमच्यासाठी खास करून आज व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ नक्कीच बघा. आपण अद्रक याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे, लसूण पण बारीक करून घेणार आहे आणि जे आपण कटिंग केले ते टमाटर, थोडीशी हे जे दांडी ठेवली मी कोथिंबीरची, ती दांडी सुद्धा याची टाकून घेणार आणि जी बाकीची कोथिंबीर आहे ती आपण वरून टाकणार आहे. आपण हे टमाटर पण टाकून घेणार, टमाटरची पेस्ट बनवणार आणि कांदे जे आहे ते आपण एकदम फ्राय करून घेणार ब्राऊन होईस्तोवर. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण आता बनवून घेतो, जिरा राईस बनवून घेते म्हणजे साईडला होईल. सोबतच आपण तडका देणार आहे. आता तिथे आपण लसूण, अद्रक, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि टमाटर मिक्स करून बारीक केलंय मिक्सरला. हे आपण साईडला ठेवू.
वाटाणे आणले, जीरा राईस बनवायला थोडे जिरे जास्त टाकायचे, तडक्याला पण टाकून घेते। थोडा आपला सक्काचा राईस होता, थोडा उरला होता तो पण मिक्स करते। बासमती आहे तांदूळ, जिरं चांगलं तडकू द्यायचं, त्याच्याने काय ना टेस्ट छान येते अशी मस्त जिरा राईस बनवायला। तेजपत्ता साईडून ठेवला तो जळाला। आता जो राईस बनवला तो हा आहे, आता जो बनवला तो जेव्हा किती बसता मोकळा झाला, हा पण मी टाकून घेणार आहे। याच्यातून मी अर्धाच टाकणार आहे, अर्धा ठेवणार आहे बाईचा। गॅसवर 2 जर कढाया ठेवल्या मोठ्या तर छोट्या कढाया बस म्हणजे जागा पुरत नाही। आपण आता इथं कढीपत्ते टाकून घेतोय तडक्यासाठी। तेजपत्ते टाकून घेते 2। थोडीशी राई टाकून घेते। चांगलं तडकलं की मग आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आणि वाटाणे सोबत टाकले तरी चालेल, कारण वाटाणे तर कसे असतात ना थोडेसे फ्राय झालेले बरे असतात, सॉफ्ट होतात। नंतर त्याच्यातून आपण जर वरून टाकले तर ते कच्चे कच्चे लागतात, त्याच्यामध्ये कसं कांद्यामध्ये आपले फ्राय होते व्यवस्थित। तर तेलामध्ये जर उडायला लागलं वरून झाकण ठेवून द्यायचं, थोडं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं वाटाणे तरी। असा ब्राऊन होऊ द्यायचा एकदम कांदा आणि मटर। जे आपले वाटाणे आहे, इथं मी वल्ले वाटाणे घेतले, भिजवेल नाही आहे। त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, लसूण, अद्रक याची पेस्ट बनवून घेतली, आपण ती टाकून घेणार आहे। थोडेसे अजून टमाटर उरले होते, कारण मिक्सरचं भांडं माझं छोटं आहे ना, त्याच्यामुळे मला डबल बारीक करावं लागेल।
तर आता हे आपलं वाटाणा मसाला सगळं तडका एकदम बनवून घ्यायचा. त्यानंतर आपले बॉईल झालेले बटाटे रशात टाकायचे वरून. आधी नाही टाकायचे कारण ते आधी बॉईल झालेले असते ना, त्याच्यामुळं. इथं आपले मसाले दाखवलेच तुम्हाला. हळद, धनिया पावडर, मिरची पावडर, थोडा चाट मसाला, गरम मसाला आणि एक किचन किंग. आपण हे मसाले त्याच्यामध्ये टाकणार आहे. त्याला थोडं आपण तेल सोडायला लागेल, त्यावेळेस आपण टाकणार वरून. तेरी घर की चाबी मुझे कैसे पता है? तेरे मम्मी को मालूम रहेगी ना. तू कहाँ रख के गई थी? हाँ, किधर रखती? उधर उधर देख, है देख ऊपर. आपण ही टमाटरची पेस्ट पण टाकून घेतोय. अभी आई क्या तू क्लास से? अच्छा. ही कढाई मी मोठी ठेवली कारण जास्त भाजी बनवायची ना आपल्याला, 7-8 जणांची. त्या हिशोबाने कढाई ठेवली. आणि बाजूला आपला जिरा राईस पण बनवून झाला. बटाटे मी बॉईल करून घेतले, पण नवीन बटाटे आहे ना ते लगेच शिजतं, लगेच म्हणजे लगेच. जुने नाही येत आता मार्केटमध्ये, नवीनच येत आहेत. बटाट्याचे साल ते पण आपण काढून घेतले. थोडे जास्त शिजले गेले, लगेच शिजते म्हणजे एक शिट्टीमध्ये का 2 शिट्टीमध्ये चालू. बटाटे जास्त शिजल्यामुळे आपण वरूनच टाकू. कोथिंबीर बारीक कट करून घेते. आपल्याला वरून टाकायची भाजी. गावठी कोथिंबीर आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. मिली क्या चावी? भूक लगी? नहीं. बघा असं मस्त तेल सोडलं होतं मसाल्याने. त्याच्यानंतर आपण हे सगळे मसाले याच्यात टाकून घेणार आहे. काय झालं रे? आपल्या अशा प्रकारचा मसाला तयार होईल सगळा आलू मटरचा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. जेवढं तुम्हाला घट किंवा पातळ बनवायचं त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं. आता आपला मसाला झाला रेडी. आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार. आपण हे चांगलं उकळी येऊस्तर ठेवणार आहे. उकळी आल्याने काय होईल ना, अंदाज येईल का किती घट्ट होणार आणि किती पातळ राहणार त्या हिशोबाने. ते आपलं जर घट्ट झालं त्या हिशोबाने जेवढं हवं आहे तेवढं घट्ट झालं तर मग त्यानंतरच आपल्याला बटाटे सोडायचे याच्यामध्ये. ठीक आहे. आता बटाटे असे बॉईल झाले बघा, असे बॉईल झाले म्हणजे थोडे थोडे तुटले. तर आपल्याला याला हलका हलका कट करून घ्यायचं. मोठे पीसमध्ये ठेवायचे, बारीक नाही करायचे.
मी कढईमध्येच त्याला, गरम पाण्यात टाकल्यानंतर बटाटे सुटत नाही, असे पीस बनवून घेतले मी कट करून. हा जो रस्सा आहे पूर्ण उकळी आल्यावर घट्ट होतो, किती घट्ट होईल त्या हिशोबाने त्यानंतरच आपल्याला बटाटे सोडायचे. जर घट्ट नाही झाला किंवा तुम्हाला पाहिजे तसा नाही झाला तुम्ही पाणी ॲड करू शकता अजून थोडं. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझं एकच सांगणं आहे का तुमचं असंच प्रेम, असं सपोर्ट असू द्या, कारण तुमच्या सपोर्टमुळेच माझं चॅनल एवढं पुढं गेलं, एवढं ग्रोथ झालं चॅनलचं माझ्या. तर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद करते, कारण मला अपेक्षा नव्हती एवढं मोठं माझं चॅनल होईल आणि व्हिडिओ पण माझे एवढे व्हायरल होते. तर तुमचा खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर असं सपोर्ट करत राहा. आणि कमेंट पण खूप छान आहे, ज्यांनी कमेंट केलं त्यांचा पण खूप खूप धन्यवाद. शॉर्ट व्हिडिओला बी आणि फुल व्हिडिओला बी. अशी मस्त तरी आली. बरेच जण याला झोलवाली सब्जी म्हणतात, पण आपण आलू मटरच बोलतो मराठीमध्ये. मस्त अशी उकळी आली बघा, तरी पण मस्त आली. आपण याच्यात आता बटाटे टाकून घेणार आहे जे आपण ठेवले होते. थोडे मोठेच ठेवले बटाटे, कारण ते नंतर मग रश्श्यामध्ये काय होतं ना, मिक्स होऊन जातं. हे बघा आता हे मिक्स होऊन जाते. आता ही शिजून अजून घट्ट होणार आहे. येते का ते? येते का ते? किती बनली तो? 40? 40. अर्धा किलो श्रीखंड बस होईल आपल्याला. हां, भाजी पण आहे ना, श्रीखंड अर्धा किलो पण लय होईल. भाजी आहे, पुरी आहे. घेऊन येतो मग बाहेर जाऊन. कोणता आणू पण केशर कुठलं जाऊन काय साधंच आपलं बस झालं. ठीक आहे. हिला घेऊन जायचं होतं ना, केक आणायचं होतं डायरेक्ट. आल्यावरती ते फोन करते त्यांना, नंदाच्या आपाशी गेला का? काका आल्यावरती फोन करतील तुम्हाला. आता मी जायचं घ्या. नंदाच्या आपाशी गेला का त्यांना माहिती नाही. तिकडे पाठीमागे पुढे नंदाच्या आपाशी. पुढचं ना? हां. मेन्स पुढे. निघाले का ते? हां. किती वेळ झाली? आता 2 मिनिटं बोललो वाटतं. किती ना?
अय्यो रामा अय्यो रामा. आलू मटर मस्त अशी भाजी आपली तयार झाली. सोबतच जिरा राईस. इथं चालल्या आपल्या पुऱ्या. तेल गरम झालं, इथं बनवून झाल्या अर्ध्या.